मित्रांनो, ज्या आपण पंजाबमध्ये शेळ्या खरेदी केल्या होत्या यांना पीपीआरचं व्हॅक्सिन व्यवस्थितरित्या आपण करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आईसमध्ये व्हॅक्सिन व्यवस्थितरित्या पीपीआरचं रक्षा कंपनीचं व्हॅक्सिन आपण आणलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या आता हे कशा प्रकारे करणार आहोत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पूर्णपणे व्हॅक्सिन जे आपण आणलेलं आहे त्याची कोल्ड चेन जी असती ही एकदम व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवावं लागते तरच ते व्हॅक्सिन लागू होतं. पीपीआरचं जे रक्षा कंपनीचं व्हॅक्सिन आहे हे आपण आता व्यवस्थितरित्या आईसमध्ये ठेवलेलं आहे आणि हे कशा प्रकारे मिक्स करतात व कशा प्रकारे देतात ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहू शकता. धन्यवाद. छोटी बोतल रहती है वो अच्छी तरह से मिक्स करना पड़ता है. अशा रीतीने आपण पीपीआरचं जे व्हॅक्सिन आहे हे व्यवस्थित एकत्रित ते जे आहे हे एकत्रित करून त्याचं व्यवस्थितरित्या पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊन त्याला आईसमध्ये आपण ठेवणार आहोत. पूर्णपणे जे व्हॅक्सिन आहे ते आईसमध्ये आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, व्हॅक्सिनसाठी आपण सर्व शेळ्या एकत्र करून ठेवलेल्या आहेत. पीपीआरचं व्हॅक्सिन सगळ्यांना चालू आहे व्यवस्थितरित्या त्याची कोल्ड चेन मेंटेन करून इकडे पाहू शकता तुम्ही. इतर दिखाओ एक बार. ह्या सगळ्या शेळ्यांना पीपीआरचं व्हॅक्सिन झालेलं आहे. ह्या उर्वरित 10 ते 15 जे बाकी आहेत त्यांना व्हॅक्सिन चालू आहे मित्रांनो. सबकट व्यवस्थितरित्या इंजेक्शन देऊन स्किनवर उचलून व्यवस्थित तोडून घेऊन या प्रकारे आपण सगळ्यांना पीपीआरचं व्हॅक्सिन करून घेतो आहे. त्याच्यामध्ये काय होतं, शेतकऱ्यांना ज्या शेळ्या पीपीआर मध्ये येतात त्याची ट्रीटमेंट बऱ्याचशा जणांना माहित नसते त्यामुळे शेळ्यांचं नुकसान होतं. तर पीपीआरचं व्हॅक्सिन आपण जागेवर केल्यानंतर 10-12 दिवस स्टे केल्यानंतर एका जागेवर आल्यानंतर 10 दिवसांनंतर बरीचशी विक्री होती. मग त्यामधून शेळ्यांचे जे दगावण्याचे चान्स आहेत ते राहत नाहीत जवळजवळ. व्हॅक्सिन जे आहे ते आहे ते व्यवस्थितरित्या आपण पाहू शकता तुम्ही आईसमध्ये ठेवलेलं आहे. पीपीआरचं व्हॅक्सिन रक्षा कंपनीचं व्हॅक्सिन